या कलियुगामध्ये खरोखरच खरं वागणाऱ्या माणसांना लोक चांगलं राहू देतात का? का माणूस कोणाच्या तरी दुबळेपणाचा फायदा घेत राहतो? का एक माणूस दुसऱ्या माणसाला त्याच्या वाईट परिस्थितीत समजून घेऊ शकत नाही? पदोपदी अपमान सहन केलेला माणूस कोणत्या परिस्थितीतून जात असतो? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पाहण्याकरता हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. व्हिडिओ पाहण्याआधी नम्रताज व्हिडिओज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा. जमलं तर व्हिडिओ हा एकांतात आणि शांत बसून ऐका. नक्कीच तुमचं मानसिक बळ वाढेल. प्रत्येक माणूस हा सहन करत असतो, पण त्याच्या सहनशक्तीलाही मर्यादा असते. एखादी व्यक्ती आपल्याला उलटून बोलत नाही म्हणजे ती व्यक्ती कमजोर आहे असे समजू नका. त्याला आडवे येत असतात त्याच्यावर झालेले संस्कार, त्याचा स्वभाव आणि त्याचे चांगले विचार. माणूस संयम ठेवतो याचा अर्थ समोरच्याने त्याच्या दुबळेपणाचा फायदा घ्यावा असे नाही. हे खरं आहे की खरी असणारी लोक जेव्हा गप्प बसतात, शांत राहतात, तेव्हाच त्याच वेळी चुकीची लोक देखील जिंकलेली असतात. माणूस हा विचार का करत नाही की जसं आपल्याला आपलं आयुष्य जगावंसं वाटतं तसं समोरच्यालाही काही मन भावना असतील. प्रत्येक माणसाने असा विचार केला तर किती आयुष्य छान होईल. श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं आणि द्यावं छान, कारण झाडालाही समजत नसतं उद्या कोणतं गळेल त्याचं पान. आयुष्य म्हणजे शोधला तर भरपूर अर्थ आहे, नाही तर जगात नुसताच स्वार्थ आहे. कोणाच्या तरी दुबळेपणाचा फायदा घेण्याआधी थोडा विचार करावा की आयुष्यात वेळ ही सर्वांना संधी देत असते. फरक असू शकतो त्यात. तुम्हाला 10 वेळा संधी आली तर त्याला एकदा तरी संधी मिळेलच. जो दुःखातून त्रासातून उठलेला आहे तो नक्कीच त्या एका संधीचं सोनं करून दाखवेल. कारण कुठल्याही कर्तृत्ववान माणसाला त्याच्या आयुष्यात वेळोवेळी डंख मारले गेलेले असतात आणि तेच डंख हे त्याच्यासाठी नवे पंख देऊन जातात. कोणालाही दुखावताना त्याच्या मनाचा 1000 वेळा विचार करा. चांगली वेळ माणूस विसरून जातो, पण वाईट वेळेत त्याचा झालेला अपमान तो शेवटपर्यंत विसरत नसतो. नातं टिकवण्यासाठी कित्येकदा आपण आपली चूक नसताना सुद्धा वाकत असतो, कारण तिथे आपल्याला आपल्या मान सन्मानापेक्षा नातं महत्त्वाचं वाटत असतं. खोट्या माणसांचा मोठा आवाज हा खऱ्या माणसांना शांत करत असतो. लोक धोका देऊन हुशार बनतात आणि आपण मात्र विश्वास ठेवून मूर्ख बनतो. पोटात एक आणि ओठात एक असे घेऊन फिरणारी माणसं आपल्याला पावलागणिक मिळतील आणि अशी लोक फार विश्वासघातकी असतात. माणूस त्याच्या परिस्थितीमुळे किंवा गरिबीमुळे इतका खचत नाही जितका आपल्याच माणसांकडून झालेल्या अपमानामुळे. आणि आपली म्हणत असताना तीच लोक जेव्हा परकेपणाची जाणीव करून देतात तेव्हा तो खचतो. आणि हीच खरी वस्तुस्थिती आहे. परंतु झुकावं तिथेच जिथे आपली गरज आहे, कारण विनाकारण झुकायला गेलात तर समोरचा आपलीच किंमत शून्य करतो. गरजेपेक्षा जास्त दिलेली इज्जत लोकांना पचत नसते. आयुष्यात एक वेळ अशीही येते की माणूस गरजेपेक्षा जास्त सहन करत राहतो. सहनशक्ती असेपर्यंत सहन करतो, परंतु समोरच्याला आपल्या नात्याची गरज नाही असे वाटल्यास तोही तिथे नातं संपवायला तयार असतो. सरडा हा ऋतू पाहून रंग बदलत असतो व माणसे एखाद्याची परिस्थिती पाहून रंग बदलतात. आपण ज्याला आपलं मानतो तेच आपल्याला फसवत राहतात. पण हेही तितकंच खरं आहे की जो प्रामाणिक आहे, जो दुसऱ्यासाठी नेहमी प्रामाणिक प्रयत्न करतो, तो स्वतः कधीही संपत नाही. आणि हीच नियती आहे. दुसऱ्यांचे वाईट करण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटा दाखवण्याचे कार्य करा. चांगला माणूस बना.
माणसाचा दर्जा हा त्याच्या मिळकतीवरून किंवा जातीवरून किंवा कमाईवरूनही ठरत नसतो, तर तो त्याच्या विचारांवरून आणि कर्मांवरून ठरत असतो. इतके दानशूर बना की जे नाही ते राहू द्या, परंतु जे आपल्याकडे आहे ते आपल्या ओंजळीतलं दुसऱ्याला भरभरून देता येईल एवढी दानत ठेवा. कधी कधी अभिमान वाटतो स्वतःचा खोटेपणा करून मोठेपणा घेणाऱ्यातले आपण नाही. माझी जेव्हा वेळ येईल तीच दाखवून देईल की खोटं कोण आणि मोठं कोण ते. आयुष्यात अशी कोणावर वेळ आली आहे का जिथे आपल्यावर झालेले संस्कार आणि आपला प्रामाणिकपणा असल्याचा पश्चाताप स्वतःला होतो. फायदा घेणारे घेत राहतील तरीही आपण ना तत्त्व सोडायची ना बदलायची निष्ठा. ठेवायचा तो फक्त संयम, कारण गमावणाऱ्यालाही एक दिवस पश्चाताप व्हायलाच पाहिजे की आपण कोणाला गमावलंय. आयुष्यात वेळेने सर्व काही दाखवून गेले. कोण आपलं कोण परकं. आपल्या माणसांना आपलं म्हणावं की नाही हा मोठा प्रश्नच उरतो. आयुष्याने प्रत्येक वळणावर काहीतरी शिकवलं आहे. नाती बदलतात, मित्र बदलतात, इथे सगळेच परके ठरतात. फक्त वेळ आहे ती आपली आहे, कारण तीच फक्त आपल्याला सत्य दाखवत असते. मैत्रिणींनो, जे मनातून पूर्ण खचलेलं आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा व व्हिडिओ आवडला तर थोडं जास्तीत जास्त शेअर करा.